नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या सत्रात आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातू वेगवेगळे रासायनिक गुणधर्म दर्शवतात. चला सुरू करूया आणि एक एक करून ते शिकूया. धातूंचा पहिला रासायनिक गुणधर्म ज्यावर आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे धातू हवेमध्ये जाळल्याने काय होते. जेव्हा धातूंचे हवेमध्ये ज्वलन होते तेव्हा हवेतील ऑक्सिजनसह एकत्रित होऊन संबंधित धातूचे ऑक्साईड तयार होते. हे धातू ऑक्साईड आम्लारी धर्मी म्हणजे बेसिक असतात आणि म्हणूनच ते लाल लिटमस निळा करतात. ऑक्सिजनसह अभिक्रियेची तीव्रता धातूंच्या रासायनिक अभिक्रियशीलतेवर अवलंबून असते. अत्यंत अभिक्रियाशील धातू सामान्य तापमानामध्ये अभिक्रिया करतात. कमी अभिक्रियाशील धातू गरम केल्यावर अभिक्रिया करतात. तसेच अन्य धातू अत्यंत उच्च तापमानामध्ये अभिक्रिया करतात. उदाहरणार्थ 1. सोडियम सामान्य तापमानामध्ये ऑक्सिजनसह अभिक्रिया करून सोडियम ऑक्साईड Na2O जो आम्लारी धर्मी आहे त्याची निर्मिती करतो. 2. पोटॅशियम धातू आम्लारी धर्मी ऑक्साईड पोटॅशियम ऑक्साईड K2O निर्माण करण्यासाठी सामान्य तापमानामध्ये हवेतील ऑक्सिजनसह अभिक्रिया करतो. या धातूंमध्ये एक मनोरंजक तथ्य हे सुद्धा आहे की पोटॅशियम आणि सोडियम इतके अभिक्रियाशील असतात की ते सामान्य तापमानामध्ये सुद्धा हवेमध्ये असलेल्या ऑक्सिजनबरोबर जलद अभिक्रिया करतात. उघड्यावर ठेवल्यावर ते आग पकडतात. म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच आकस्मिक आग रोखण्यासाठी केरोसिन तेलामध्ये बुडवून ठेवले जाते. या अभिक्रियांमध्ये उत्पन्न होणारे धातू ऑक्साईड जास्त करून पाण्यामध्ये अविद्राव्य असतात. परंतु धातूचे काही ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यांना क्षार म्हणतात. जसे सोडियम ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळते आणि पाण्यामध्ये विरघळून सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते जो एक क्षार आहे. मॅग्नेशियम धातू सामान्य तापमानाला ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करत नाही, परंतु गरम केल्यावर ते हवेमध्ये तीव्र उष्णता तसेच प्रकाशाबरोबर जळून एक आम्लारी धर्मी ऑक्साईड तयार करतो ज्याला मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतात. मॅग्नेशियम ऑक्साईड पांढऱ्या रंगाची भुकटी असते. कारण ह्या अभिक्रियेसाठी उष्णता आवश्यक असते म्हणूनच हा सोडियम आणि पोटॅशियमच्या तुलनेत कमी अभिक्रियाशील आहे. उत्पन्न होणारे मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यामध्ये विद्राव्य असते आणि याचे द्रावण आम्लारी धर्मी असते. जेव्हा ॲल्युमिनियमला हवेत गरम केले जाते तेव्हा ते ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार करते. आपल्याला माहीत आहे की धातू ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात, परंतु ॲल्युमिनियम ऑक्साईड, जस्त ऑक्साईड यासारखे काही धातू ऑक्साईड आम्ल तसेच आम्लारी दोन्ही प्रकारचे गुणधर्म दाखवतात. असे धातू ऑक्साईड आम्ल तसेच आम्लारी दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार तसेच पाणी तयार करतात. त्यांना उभयधर्मी ऑक्साईड म्हणजे ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणतात. लोखंड आणि तांबे धातू अत्यंत उच्च तापमानामध्ये देखील हवेमध्ये जळत नाहीत. ऑक्सिजन बरोबर तांब्याची अभिक्रिया लोखंडाच्या तुलनेमध्ये कमी सहजपणे होते. चांदी आणि सोन्यासारखे धातू उच्च तापमानामध्ये सुद्धा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करत नाहीत. त्यामुळे ते ह्यांच्यापेक्षा सुद्धा कमी अभिक्रियाशील आहेत. पुढचा दुसरा रासायनिक गुणधर्म जो आपण शिकणार आहोत तो आहे पाण्याबरोबर धातूंची अभिक्रिया. पाण्याबरोबर अभिक्रिया करून धातू, हायड्रोजन वायू आणि धातू ऑक्साईड तयार करतात. जे धातू ऑक्साईड पाण्यामध्ये विद्राव्य आहे ते पाण्यामध्ये विरघळून धातू हायड्रॉक्साईड देतात. परंतु सगळे धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत. जे धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करतात त्यांच्या अभिक्रियेची तीव्रता त्या धातूच्या अभिक्रियाशीलतेवर अवलंबून असते.
काही धातू थंड पाण्याबरोबर अभिक्रिया करतात, काही गरम पाण्याबरोबर अभिक्रिया करतात, काही केवळ वाफेबरोबर अभिक्रिया करतात, तर काही वाफेबरोबर सुद्धा अभिक्रिया करत नाहीत. 1. जेव्हा काही धातू पाणी गरम किंवा थंड बरोबर अभिक्रिया करतात तेव्हा बनलेली उत्पादिते धातू हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू असतात. 2. जेव्हा कुठलाही धातू वाफेबरोबर अभिक्रिया करतो तेव्हा उत्पादिते धातू ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू असतात. पोटॅशियम तसेच सोडियम सारखे धातू थंड पाण्याबरोबर जलद अभिक्रिया करतात. सोडियम तसेच पोटॅशियमची अभिक्रिया इतकी जलद तसेच उष्मादायी असते की त्यामधून उत्सर्जित हायड्रोजन त्वरित प्रज्वलित होतो. पाण्याबरोबर कॅल्शियमची अभिक्रिया थोडी हळू असते. इथे उत्सर्जित उष्णता हायड्रोजनला प्रज्वलित होण्यासाठी पुरेशी नसते. मॅग्नेशियम थंड पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाही, परंतु गरम पाण्याबरोबर अभिक्रिया करून तो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू तयार करते. ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त सारखे धातूसुद्धा थंड पाण्याबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत, परंतु वाफेबरोबर अभिक्रिया करून ते धातू ऑक्साईड तसेच हायड्रोजन देतात. वाफेबरोबर त्यांच्या अभिक्रियेच्या तीव्रतेच्या आधारे आपण त्यांची अभिक्रियाशीलता उतरत्या क्रमाने मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त आणि लोह अशा प्रकारे मांडू शकतो. पुढचा गुणधर्म जो आपण शिकणार आहोत तो आहे विरल आम्लाबरोबर धातूंची अभिक्रिया. धातू आम्लाबरोबर अभिक्रिया करून क्षार तसेच हायड्रोजन वायू देतात. परंतु सगळे धातू अशा प्रकारेच अभिक्रिया करतात का? चला बघूया. धातू सामान्यतः विरल आम्लातून हायड्रोजन विस्थापित करतात. फक्त कमी अभिक्रियाशील धातू जसे तांबे, चांदी, सोने विरल आम्लातून हायड्रोजन विस्थापित करत नाहीत. सर्व धातू विरल आम्लाबरोबर अभिक्रिया करत नाहीत. विरल आम्लाबरोबर धातूच्या अभिक्रियेची तीव्रता त्याच्या रासायनिक अभिक्रियाशीलतेवर अवलंबून असते. धातू क्लोराईड आणि हायड्रोजन वायू उत्पन्न करण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करतात. सोडियम क्लोराईड आणि हायड्रोजन तयार होताना सोडियम हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अत्यंत वेगाने अभिक्रिया करतो. या अभिक्रियेतून असे समजते की सोडियम अत्यंत अभिक्रियाशील आहे. मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर मॅग्नेशियम देखील अत्यंत वेगाने अभिक्रिया करते. ॲल्युमिनियम धातू पृष्ठभागावर ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या कठीण संरक्षक थराच्या अस्तित्वामुळे हळूहळू विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करतो. परंतु जेव्हा पातळ बाहेरचा ऑक्साईड थर आम्लामध्ये विरघळतो तेव्हा नवीन धातू मिळतो आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर वेगाने अभिक्रिया करतो. जस्त क्लोराईड आणि हायड्रोजन वायू देण्यासाठी जस्त सुद्धा विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करतो, परंतु ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेच्या तुलनेने कमी वेगाने होते. लोखंड थंड हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करून आयर्न क्लोराईड आणि हायड्रोजन वायू तयार करते. तांबे धातू विरल हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा सल्फ्युरिक आम्लासह अभिक्रिया करत नाही, तर हे दर्शवते की तांबे सर्वात कमी अभिक्रियाशील आहे. अशा प्रकारे हा निष्कर्ष काढू शकतो की अभिक्रियाशीलता ह्या क्रमामध्ये कमी होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स शिकूया.